नमस्कार, मी जगदीश देशमुख. बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊया बळीराजा टॉप 10 मधून. गलाई व्यवसायासाठी प्रसिद्ध असणारा पश्चिम महाराष्ट्र, त्याहून सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि विटा भाग मोठ्या प्रमाणात असल्यानं त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आज सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील करगणी येथे मेळावा आयोजित केला होता. कांदा हे नगदी पीक मानलं जातं, त्यामुळे मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी कांद्याची लागवड करतात. मात्र यंदा कांदा पट्टा असलेल्या या भागात हरभरा आणि ज्वारीचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झालाय. शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालाचे आणि शेतीवर आधारित इतर उत्पादनांचे मार्केटिंग आणि विक्री करता यावी यासाठी गडचिरोली कृषी महोत्सवाचं आयोजन केलं गेलंय. मातीचा सुगंध शेतीकडे खेचून आणतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. यात्रेनिमित्त मी देवदर्शनाला आलोय. शेतातून हळदीचं पीक काढले. स्ट्रॉबेरी, काजू, आंबे, चिक्कू आहेत. इथं आल्यानंतर वेगळा आनंद मिळतो असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधील मुक्ताई साखर कारखाना हा बंद होणार असल्यानं याबाबत कारखान्याकडून जिल्ह्यातील ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. ऐन वेळेस कारखाना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं ऊस लागवड करणारे शेतकरी मात्र चिंतेत सापडलेत. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून विदेश दौऱ्यावर नेलं जाणार आहे. कृषी क्षेत्रात प्रगती साधलेल्या देशातील शेतकऱ्यांशी तसेच शास्त्रज्ञांसोबत संवादही घडवून आणला जाणार आहे. रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या पिकांना पर्याय म्हणून वाशिम जिल्ह्यातील शेतकरी आता चिया पिकाकडे वळू लागलेत. पानावर केस असलेल्या वन्य प्राण्यांचा या पिकाला धोका नसतो. पिकानं यंदा शेतकऱ्यांना चांगलीच भुरळ घातली आहे. वाशिम जिल्ह्यात तुरीच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र आहे, त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. राज्यावर भीषण पाणी टंचाईचं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यातील महत्त्वाच्या धरणांनी जानेवारीतच तळ गाठलाय. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 25% पाणीसाठा कमी आहे. आता कृषीविषयक बातम्या पाहूयात विस्ताराने. शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालाचे आणि शेतीवर आधारित इतर उत्पादनांचे मार्केटिंग आणि विक्री करता यावी यासाठी गडचिरोली कृषी महोत्सवाचं आयोजन केलं होतं. शेतकरी, शेतकऱ्यांचे गट आणि शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या छोट्या कंपन्या तसेच बचत गटांचे जवळपास 200 स्टॉल्स या ठिकाणी लागले होते. धान्य, खाद्यपदार्थ, फळे, फुले, भाजीपाला आणि सेंद्रिय शेतमाल या महोत्सवात विक्रीसाठी ठेवण्यात आला. या प्रदर्शनातून आपल्या मालाची ओळख ग्राहकांना करून देणं सोपं जाईल असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. कंपनी 14 मध्ये स्थापन झालेली आहे. आमच्या कंपनीमध्ये 360 महिला आहे. सगळे कास्तकार महिला आहे आणि धानाचा व्यवसाय जास्त करतो. तांदळाचं, तिळाचं आणि हे मधुमक्खी. तर आतापर्यंत फायदा कोणताच नाही, नुकसानीमध्येच होतो. कारण आम्हाला तेवढा अनुभव नव्हता आणि आमच्याकडे कोणतं असं व्यवसायवाले किंवा चांगला ठेकेदार कोणतं आम्हाला एवढं कॅन्टेट नव्हतं. आम्हाला कोणी सहकार्य करणारे नव्हते, त्याच्यामुळे आम्ही मागेसलं. आता आम्ही शोध लावलो की आम्हाला कसं सामने जायचं आहे, कोणासोबत संपर्क करायचं. नांदेड जिल्ह्यातील सुजले गावात तरुण शेतकरी श्रीनिवास कस्तुरे यांनी आपल्या 7 एकर शेतीमध्ये एरंडी लागवड करून कमी खर्चात सर्वाधिक उत्पन्न घेतलंय. एरंडी हे पीक कमी खर्चात येणारं असून शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे. 7 एकर शेतीमध्ये 1.5 लाख खर्च वगळता 5 ते 6 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं असल्याचं कस्तुरे यांनी सांगितलंय. माझ्याकडे 35 एकर जमीन आहे, तरी मी 7 एकरमध्ये एरंडीची लागवड केली आहे. इतर पिकापेक्षा आपल्याला चांगलं पीक आहे. याच्यात आहे नर मादी. नराचा भाव आहे 5 ते 6 हजार सोयाबीनच्या रेटमध्ये. मादीचं मिनिमम 10,000 रुपये रेट आहे. तरी आपल्याला गेल्या वर्षी आपण 10 एकरमध्ये लागवड केली होती, तरी यावर्षी 7 एकरमध्ये आहे. तरी आपलं टार्गेट आहे मिनिमम आपलं 50 क्विंटल. तरी इतर पिकापेक्षा हे चांगलं आहे. आणि हमी भाव आहे याचं. मादीचं 10,000 आहे हमी भाव. नराचं कमीत कमी 7,000 आहे. कांदा हे नगदी पीक आहे, त्यामुळे मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी कांद्याची लागवड करतात. मात्र यंदा कांदा पट्टा असलेल्या या भागात हरभरा आणि ज्वारीचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढलाय.
हजारो शेतकऱ्यांनी कांदाऐवजी हरभरा आणि ज्वारीची लागवड केली आहे। कांद्याच्या भावात सतत होणारी घसरण, केंद्र शासनाचा कांद्याबाबत दरसोडीचं धोरण आणि कांदा पीक घेण्यासाठी वाढत चाललेला खर्च या विविध कारणांमुळे कांदा उत्पादक शेतकरी आता इतर पिकांकडे वळू लागलाय। यावर्षी पाण्याचा दुष्काळ आहे। आपल्या 2-3 तालुक्यांमध्ये चांदोड असेल, येवला असेल, नांदगाव असेल, यामध्ये पाण्याची टंचाई आहे आणि कांदा जो पीक आहे, आम्ही इथून मागे कांदा लागवड करायचो, परंतु पाण्याची पुरत होणार नाही आणि जे कांद्याबाबतचं जे धोरण आहे सरकारचं निर्यातीचं आणि निर्यात बंदीचं, ते खूप अशाश्वत आहे आणि कांद्याला येणारा जो खर्च आहे तो खूप आहे आणि त्याचं जे उत्पन्न आहे ते खूप कमी निघतं आणि त्यामुळे शेतकऱ्याला न परवडणारं पीक आहे। आणि म्हणून जे पिकं आम्ही आता केलेले की हरभरा आणि ज्वारी, तर या पिकांना 2-3 पाण्यामध्ये जी पिकं येऊ शकतात आणि त्याला खर्चही कमी लागतो, शिवाय त्याचा तुम्ही साठवण बी करू शकतात। परंतु कांद्याचं पीक हे असं आहे की त्याला आत्ताच्या याच्यामध्ये खूप खर्च वाढलेला आहे आणि त्या प्रमाणात शेतकऱ्याला ते उत्पन्न निघत नाही, म्हणून तो या पिकांकडे आता वळलेला आहे। राज्यावर भीषण पाणी टंचाईचं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे। राज्यातील महत्त्वाच्या धरणांनी जानेवारीतच तळ गाठलाय। गेल्या वर्षीपेक्षा यंदा 25% पाणीसाठा कमी असल्याचं दिसतंय। राज्यातील महत्त्वाच्या धरणांनी जानेवारीत तळ गाठला। 8 धरणांमध्ये 0% पाणीसाठा आहे। राज्यावर भीषण पाणी टंचाईचं संकट त्यामुळे ओढावण्याची शक्यता आहे। दरम्यान कुठल्या धरणात किती पाणीसाठा शिल्लक आहे पाहूयात। नागपूर विभाग 79.90 टीएमसी म्हणजेच 65%। अमरावती विभागात 53.39 टीएमसी 63% पाणीसाठा शिल्लक आहे। मराठवाडा विभाग 61.27 टीएमसी म्हणजेच 38% पाणीसाठा शिल्लक आहे। तर नाशिक विभागात 85.51 टीएमसी 64% पाणीसाठा शिल्लक आहे। पुणे विभागात 260.92 टीएमसी 59% आणि कोकण विभागात 62.32 टीएमसी 68% पाणीसाठा शिल्लक आहे। गलाई व्यवसायासाठी प्रसिद्ध असणारा पश्चिम महाराष्ट्र आणि त्याहून सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि विटा भाग मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे। मात्र या ठिकाणी अनेक अडचणी येत आहेत। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील करगणी येथे अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन संघटनेच्या वतीनं देशातील गलाई व्यवसायाला लघु उद्योगाचा दर्जा द्यावा अशा अनेक मागण्या केंद्र सरकारकडे करत भव्य असा मेळावा आयोजित केला होता। असं म्हणजे प्रत्येक असं म्हणजे गलावाल्या घरी एक गलावाल्या घरी त्याची मुलं असतात, त्याची बायको असते, प्रत्येक अनिल शिल्पाटे प्रत्येक मेंबरांनीच 1 रुपया असं त्यांनी स्कीम काढलेलं आहे। तरी यांनी स्कीमचं जे 1 रुपयाची असं म्हणजे 5 लाख जी आहे ते 5 लाख गलावाले आहे, त्यात त्यांचं 3 करोड माणसं होतं। त्यांचं प्रत्येक फॅमिली संघ 5-6 असते, घरचे आई वडील असते, बाकी पुन्हा नंतर त्यांची फॅमिली सगळ्यांचा 1 रुपया टाकायचा आहे त्यांच्यामध्ये। आणि ते हॉस्पिटल खोलण्यासाठी हे मान देशामध्ये ज्यांनी हॉस्पिटल खोलायचं म्हणून ही स्कीम काढलेलं आहे। या गोरगरिबासाठी कामाला यावं म्हणून स्कीम काढलेली आहे। 5 लाखाहून जास्त गलाई बांधव आम्ही एकत्रित केले आहेत। आत्तापर्यंत एकत्रित नसल्यामुळे आमच्या स्वतःच्या फॅमिलीचं आणि स्वतःच्या व्यापाराचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। पण आता युवा पिढी समोर आलेली आहे आणि 5 लाखाहून जास्त संख्येने आम्ही एकत्रित झालो आहे आणि आत्तापर्यंत सरकारच्या भरपूर योजना व्यापारामध्ये आमच्या आलेल्या आहेत, पण आम्ही एकत्रित नसल्यामुळे त्याचा उपभोग आम्हाला झालेला नाही आणि आम्ही लवकरच केंद्र सरकारच्या मंत्र्यांना भेटून आमच्या व्यापारात येणाऱ्या अडचणी आणि व्यापारामध्ये आम्हाला लघु उद्योगचा दर्जा द्यावा अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे। त्या मागणीसाठी दिल्लीमध्ये जाऊन आम्ही प्रामुख्याने लवकरच भेटणार आहे। अमळनेर तालुक्यातल्या फापोरे शिवारातील ब्रिटिशकालीन बंधारा दुरुस्त करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढून या ठिकाणी आंदोलन केलं। बंधाऱ्याची दुरुस्ती न केल्यामुळे आणि नाल्यावरील अतिक्रमणामुळे पाझर तलाव भरला जात असल्यानं शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला असून याबाबत प्रशासनाकडे अनेकदा तक्रार करून देखील कारवाई होत नसल्यानं शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातल्या पाफोरी येथील ब्रिटिशकालीन बंधारा दुरुस्त करावा व पिंपे नाल्यावरील अतिक्रमण काढावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अमळनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले आहे। पाफोरी शिवारात ब्रिटिशकालीन बंधारा असून या बंधाऱ्याच्या माध्यमातून पाझर तलाव भरला जात होता, तसेच पिंपे नाल्यातून देखील पाणी वाहून धार तलावात जात होते।
यामुळे अंमळनेरसह परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी या पाण्याचा लाभ होता. मात्र बंधाऱ्याची दुरुस्ती न केल्यामुळे व नाल्यावरील वाढलेल्या अतिक्रमणामुळे पाझर तलाव भरणे बंद झाले असून परिणामी शेतकऱ्यांना व नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत अनेकदा निवेदन देऊन देखील कारवाई होत नसल्याने अखेर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सुमारे 150 बैलगाड्या घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले आहे. मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या दरे गावातील उत्तेश्वर देवाच्या यात्रेसाठी आलेले आहेत. आज त्यांनी त्यांच्या शेतात स्वतः काम करत रोटर फिरवला आणि हळदीच्या शेतात हळद काढण्याचं काम देखील केलं. तिथला इम्तियाज मुजावर यांनी घेतलेला आढावा पाहूयात. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज महाबळेश्वर तालुक्यातील त्यांच्या गावी दरे तांब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी शेती केलेली आहे. आपण पाहू शकतो थेट शेतामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता या ठिकाणी शेती करत आहेत. या शेतामध्ये थेट स्वतःच्या हातात त्यांनी नांगर घेतलेला आहे आणि नांगराच्या साह्याने या ठिकाणी ते शेती करत असतानाचे देखील पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्यावेळी महाबळेश्वर तालुक्यात त्यांच्या दरे तांब या गावाला येतात त्यावेळी आवर्जून ते या शेतात रमतात, शेती करतात. मात्र सध्याच्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी होत असताना मुख्यमंत्री शिंदे आज स्वतः गावी आहेत. कॅमेरामॅन वसीमसह इम्तियाज मुजावर, लोकशाही न्यूज मराठी, सातारा. तर मातीचा सुगंध शेतीकडे खेचून आणतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. यात्रेनिमित्त मी देवदर्शनाला आलोय. मात्र शेतातून हळदीचं पीक काढलंय. स्ट्रॉबेरी, काजू, आंबे, चिक्कू हे सुद्धा आहेत आणि भाजीपाला पिकवलाय. इथे आल्यानंतर वेगळा आनंद मिळतो. माणूस कितीही मोठा झाला तरी गावाबद्दल प्रेम असतं ते इथं आल्यानंतर आपोआप उफाळून येतं असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. आज आपण पाहिलं की संपूर्ण शेतामध्ये हळद लावली आहे. हळदीचं आपण हळद काढली आहे आणि मोठ्या प्रमाणावर हळदीचं पीक देखील इथं आलं आहे. स्ट्रॉबेरी आहे, काजू आहेत, आंबे आहेत, चिकू आहेत, सर्व प्रकारची फळं आहेत. इवन सफरचंदाचं देखील झाडं मोठी झालेली आहेत. मोठ्या प्रमाणावर ती देखील लागवड आहे. आवाकडूची लागवड आहे. दुसरं आपलं ते सुगंधी आगरूड आहे आणि मोठ्या प्रमाणावर भाजीपाला आहे. सगळ्याच बटाटा आहे. सगळं या जमिनीमध्ये सगळ्याच प्रकारची पिकं होतात. तर गतवर्षी पाऊस कमी झाल्यानं आता जानेवारी महिन्यातच मंगळवेढा तालुक्यात दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्यात. मंगळवेढ्याचा दक्षिण भागातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभ पट्ट्यात 19 गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी फळबागा जगवण्यासाठी टँकरनं पाणीपुरवठा सुरू केलाय. या शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी. गतवर्षी पाऊस कमी झाल्याने मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभपट्ट्यात येणाऱ्या 19 गावांमध्ये दुष्काळाच्या झळा आता जानेवारी महिन्यातच जाणवू लागलेल्या आहेत. आपण आता मंगळवेढा तालुक्यातील सलगर, बुद्रुक आणि खुर्द या गावामध्ये आहोत. इथं आपण डाळिंबीची बाग बघतोय. ही बाग पाण्याअभावी पूर्णतः जळून गेलेली आहे. ह्या बागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांचे अथक प्रयत्न चालू आहेत. टँकरने पाणी पुरवठा करून बागा जगवण्याचा प्रयत्न या ठिकाणी शेतकरी करतोय. असेच आपल्यासोबत काही शेतकरी आहेत जे आसमानी आणि सुलतानी संकटामध्ये सापडलेले आहेत आणि पुढे आणखीन तीव्र उन्हाळा सुरू झाल्यानंतर पिकांची अवस्था काय होईल त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. मला सांगा, किती तुमचं क्षेत्र आहे आणि सध्या आता बागा जगवण्यासाठी तुम्ही काय करताय? माझं इथं शेत 2 एकर आहे. त्यातनं 1.5 एकर डाळिंबे आहे. जवळजवळ 1.5 लाख रुपये खर्च आला आहे बागेला आणि पाण्याला 50-60 हजार रुपये घाललेत. उत्पन्न आले 2.25 लाख रुपये आणि अजूनसुद्धा पाणी म्हैसाळचं काही यायला तयार नाही. त्यामुळं टँकरनं पाणी घालून कुठूर जगवायचं ही मोठा प्रश्न आहे. पाणी आलं नाही त्यांनी त्या टेल टू टेल पाणी द्यायचं सांगलीच्या ह्याच्या विभागामध्ये त्यांनी म्हणजे ठरवलं होतं. पण त्या मीटिंगमध्ये ठरवले कन केलं एक दुसरंच. पण त्यांनी काय केलं, इकडं टेल टू टेल सोडतो म्हणून इथं काय लाईन मंजूर नाही, त्या काय लाईनला पाणी सोडलं नाही. रात्रीचं पाणी चालू करणार त्यांनी, दुसऱ्या गावाने जाऊन कुणीतरी काहीतरी करणार, अधिकारी सांगणार आम्हाला पाणी चालू केलं आहे. प्रत्यक्षात बघितलं तर पाणीच नाही तिथं. ते सध्या 3 एकर द्राक्ष बाग आहे. सध्या 2.5-3 लाख रुपये एकरी खर्च आहे आणि त्यासाठी पाणी विकत चालू आहे. आता सध्या टँकर पण मिळेना झालेत. बोर 700-800 फूट बोर आहेत, 1000 फूट त्याला पाणी येणं झाले. 10-15 मिनटं पाणी चालतंय
सध्या इकडं पाण्याची परिस्थिती बिकट चालू आहे आणि उत्पन्न पाणी आता सोडलं, माल आहे बागेवर, त्यामुळे पाणी सोडलं तरच माल येणार आहे व्यवस्थित. आता उन्हाळ्यामध्ये बागा कशा जगवायच्या हा मोठा यक्ष प्रश्न या बळीराजासमोर उद्भवला आहे. अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, मंगळवेढा. बातमी जळगावमधून. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधील मुक्ताई साखर कारखाना बंद होणार असल्यानं याबाबत कारखान्यांकडून जिल्ह्यातील ऊस लागवड शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या गेल्यात. या नोटिसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी ऊस लागवड न करण्याच्या सूचना शेतकऱ्यांना दिल्यात. ऐन वेळेस कारखाना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं ऊस लागवड करणारे शेतकरी मात्र चिंतेत सापडलेत. सरकारनं साखर कारखान्यांबाबत योग्य धोरण ठरवण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकरी करतायत. याबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी. आपल्यासोबत ऊस उत्पादक शेतकरी आहेत. तर काय सांगाल, खरं तर आपला ऊस जो आहे हा ऐनवेळी आता कारखान्याने नाकारला आहे. कुठला कारखाना आहे आणि काय मागणी होती? ऐनवेळी या मुक्ताईनगर साखर कारखाना हा बंद पडणार आहे असे त्यांनी शेतकऱ्यांना व्हॉट्सअपवर नोटीस दिली की तुम्ही हे जे ऊस लागवड केला आहे तुम्ही आता यंदाच्या वर्षी आम्ही हा ऊस तोडून सण घेऊन जाता, पण पुढे हा कारखाना बंद पडतोय, आम्हाला मेंटेनन्सला परवडत नाही आहे, 3-3, 4-4 तास चालतोय, तर त्यामुळे तुम्ही तुमचा खोळवा किंवा दुरई ठेवू नका आणि ठेवलाच तुम्ही तुमच्या पशुधनासाठी गुराढोरांसाठी काहीतरी त्याचा विल्हेवाट करावा. तर येणेकरून जळगाव जिल्ह्यामध्ये हे जे 2-3 कारखाने आधीच बंद आहे आणि त्याच्यामध्ये हा जो एक होता मुक्ताईनगर शुगर साखर कारखाना, यांच्यावर आमची आशा होती की जवळच्या जवळ आमचे थेट ऊस जो तोडला आहे तो नेला जाईल आणि आम्हाला 2 पैसे प्रॉफिट होईल. तरी शासनाने आता काही ना काही करून शासनाने जे लागलेला खर्च सुद्धा आमचा निघत नाही, शासनाने सुरळीत कारखाने चालू करावे आणि या ऊसाचा काहीतरी तोडगा काढावा. आमचे लागलेला खर्च सुद्धा निघत नाही आहे. केळीचं तसं झालं, त्याला भाव मिळत नाही. कपाशीवर गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव आल्यामुळे कपाशी 5,000 ते 5,500 रुपये 6.5 लाख भाव आहे आणि तिच्यामध्ये 2 भाव करता व्यापारी. तर राज्य सरकारनं त्यांची हमी भाव त्याची 7,300 केली आणि त्यात आता 6,500 म्हणजे हमी भावापेक्षा बी कमी शेतकऱ्याकडून व्यापारी माल खरेदी करते. म्हणजे शेतकऱ्याची सरकार थट्टा उडवली जात आहे असं आम्हाला वाटतं आहे. तात्काळ शासनाने यावर उपाययोजना कराव्या अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव. यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. मात्र पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यांना पीक विमा कंपनीकडून विम्याचा लाभ देणं आवश्यक असताना कंपनीनं शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात 2.5 लाख शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित आहेत. त्यांना लाभ देण्यात यावा या मागणीसाठी दारव्हा तालुक्यातील सावंगी संगम येथील शेतकरी सागर जाधव यांनी यवतमाळच्या आझाद मैदानात उपोषण सुरू केलंय. यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना खरीप 2023चा पीक विमा आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणतः 2 ते 2.5 लाख शेतकरी कंपनीने अपात्र केलेले आहे. त्या शेतकऱ्यासाठी ह्या आम्ही आमरण उपोषणाचा इशारा 24 तारखेपासून दिलेला आहे. यामध्ये शासनाने जे प्रधानमंत्री पीक विमा एकूबामध्ये जे शेतकऱ्यासाठी दिलेला आहे, यामध्ये कंपनीनं जाचक अटी लादून यामध्ये जवळपास आमच्या दारव्हा तालुक्यामध्ये 17,000 काही शेतकरी अपात्र केले. तसेच जिल्ह्याची जर आकडेवारी काढली त्या जिल्ह्याची आकडेवारी 2-2.5 लाखामध्ये चाललेली आहे. यामध्ये शेतकरी बऱ्याच प्रमाणात पीक विम्याच्या याच्यापासून वंचित आहे. त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. याबरोबरच बातमी बळीराजाची या बुलेटिनमध्ये वेळ झाली. आता इथेच थांबायची. मात्र या बुलेटिनविषयी तुमच्या काही सूचना असतील, शेतीविषयी काही प्रश्न असतील तर 9619026483 या क्रमांकावर तुमचा प्रश्न अगदी थोडक्यात आम्हाला व्हिडिओ स्वरूपात पाठवू शकता. वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.